मला असं वाटतं, की भाषा टिकायची असेल तर त्याची बोलीभाषा आणि बोलीभाषेत ते होणं हे गरजेचं आहे. मातृभाषा ही एक आणि बोलीभाषा ही एक. तर बोलीभाषा जर का आपण टिकवली नाही, खास करून तुम्हाला दोघांना प्रश्न आहे. कारण तू ते ऐरणी नाही तुझी भाषा विदर्भ. विदर्भ म्हणजे वऱ्हाडी येते आणि वऱ्हाडी. तुझी मी अहमदनगर जिल्ह्याची म्हणजे नाशिकच्या बॉर्डरवरती भंडारदरा धरणात जवळच माझं गाव आहे. सो आमची इथलीच भाषा आहे. इथल्या लोकांची जी भाषा आहे तीच काय माझी नाव भाषा. आहे तुमच्या भाषेला काही? काहीच नाव काय नाही. सुंदर आहे. तर सुंदर भाषा. दोघांचाही डायलेक्ट वेगळा आहे. बोलीभाषेत दोघंही करतात. इव्हन तुझी पण भाषा पूर्णपणे वेगळी आहे. तर जर का आपण बोलीभाषेत तुम्हाला व्यक्त होऊ दिलं नाही किंवा जर का टिकवल्या नाही, तर काय फरक पडेल? मला वाटतं की बोलीभाषा जर नाही बोलू दिली तर आम्ही एक प्रॉडक्ट म्हणून राहील. आम्ही त्याच गोष्टी करत ज्या आम्ही पाहत आलेलो आहोत. आम्ही तेच वर्ड करत, तेच वर्ड बोलेल जे आम्ही ऐकत आलेलो आहोत आणि त्याच फीलिंग्ज आम्ही बोलत जाईन जे आम्ही ऐकत आलेलो आहोत. आम्ही असं स्वतःचं काही बोलू नाही शकणार आहे ना. असं नसते की काय म्हणते दुसऱ्याची म्हणजे असं काही नाही सगळ्याच भाषा आपल्या आहे. पण मला माहिती आहे मी त्या भाषेसोबत वाढलेलो नाही आहे. मी घरी जे बोलतो, आई-बाबासोबत जे बोलतो, त्या भाषेत मी 100% कॉन्फिडंट असतो. बरोबर. मला माहिती आहे ना, कारण मला जर तुम्हाला कोणता मुद्दा सांगत आहे आणि हां. तुम्ही म्हणताय की तिच्यात नव्हतं, तर त्या मुद्द्याचे पुरे वांदे लागून जातील. तो मुद्दा थोडा असा साईडला होऊन जाईल. मला पण इच्छा होईल की एक काम करा तुम्ही भाषा जज करा, मी कुठेतरी सांगून येतो. मला तर सांगणंच आहे ती गोष्ट. तर मला वाटते की ते फ्रीडम असते, त्या बरं. गोष्टीत कॉन्फिडन्स असते. म्हणून मला वाटतं की जी आपली भाषा आहे ती त्या गोष्टीत बोललं तर थोडं जास्त कारण ते ऑथेंटिसिटी येते आणि जास्त स्ट्रॉंगपणे मुद्दा मांडला जातो. बरोबर. व्यक्त होणं सोपं पडतं. हम्म. तुला सेम म्हणजे की जर मी माझ्या भाषेत व्यक्त नाही झाली तर मी म्हणजे रॉ किंवा ओरिजिनल नसेल मला असं वाटतं. कारण जे शब्द मी रोज माझ्या घरी बोलतेय किंवा वापरतेय रोजच्या जीवनामध्ये, त्या शब्दात मी माझी जी फिलिंग आहे, माझी जी भावना ती चांगल्या प्रकारे मांडू शकते असं मला वाटतं. जर मी एकदम शुद्ध भाषेत जसे म्हटले, की शुद्ध भाषेत बोलायला गेली तर कदाचित माझं भाषेवर लक्ष जाईल, पण म्हणजे मी काय विचार करते ते मागे राहील आणि भाषा म्हणजे भाषेमध्ये व्यक्त करायला जास्त मी काय म्हणतात त्याला जे प्रायोरिटी देईल. तू इंग्लिश, So, मराठी, comfort हिंदी हव्या त्या नसेल. भाषेत. हां. आज मुद्दा तोच आहे. आपल्याला भाषेचं बर्डन नाही तयार करायचं. बरोबर. त्याचं आपल्याला लोकांना सांगायचंय, की आपल्याला तुमची जी भाषा आहे ती तुमची भाषा आहे. व्यक्त होणं जास्त महत्वाचं. बरोबर. येस. बोलीभाषा म्हणजे जर आपण जसं बोलतोय घरच्यांशी हां. बोलतो किंवा चौकात वगैरे मित्रमंडळींशी बोलतो. जर त्याच भाषेत मी रॅप करतोय तर तो लोकांना जास्त कनेक्ट कनेक्ट होणं. ते महत्वाचं आहे. ते कनेक्ट करतील तेव्हा आपली पण ग्रोथ होईल आणि ते हिप-हॉप समजेल त्यांना रॅप वगैरे काय आहे ते सर्व समजेल आणि तसा ग्रोथ होईल. तुमच्या भाषेवरनं म्हणजे कधी प्रवास कठीण झालाय? मला फ्रँकली स्पीकिंग मला कधी अडथळा निर्माण नाही झाला. इव्हन मी आता परफॉर्म जरी करायला जाते कुठे आउट ऑफ स्टेटमध्ये, दिल्ली साइडला, चेन्नई साइडला, तर तिथे सुद्धा मी माझी मराठी गाणी परफॉर्म करते आणि ते लोकं असं म्हणतात, की तुम्ही तुमच्याच भाषेत परफॉर्म करा. आम्हाला फक्त सबटायटल किंवा ट्रान्सलेशन द्या. कारण त्यांना त्याच भाषेत गाणं ऐकायचं आहे. बरोबर. सो मला तिथे कधी भाषेमुळे कधीच अडथळा निर्माण नाही झाला. तर ती माझ्यासाठी चांगली म्हणजे प्लस पॉइंट ठरला, की मी माझ्या मनाप्रमाणे व्यक्त होती आणि लोकांना तेच ऐकायचंय. आता खास करून मी तुला विचारतो, म्हणजे तू एकतर हिंदी मध्ये पण जाऊन आलेला आहेस, म्हणजे हिंदी पण रॅप केलेलं आहेस. बाय द वे 100 RBH गली गँग बरोबर काम करतो. भारतातली सगळ्यात मोठी मॅनेजमेंट आहे गली गँग ही आणि करत होता, पण केलेलं आहे त्यांच्यावर काम. म्हणजे सगळे जे मोठे रॅपर्स आहेत त्यांच्या फळीत काम केलेलं आहे. प्लस त्यांनी मुंबईत काम केलंय, त्यांनी MTV हसल पण केलेलं आहे. तुझी भाषा समजणं आणि समजून घेणं ह्याच्यामध्ये तुला कधी अडथळे आले? ऍक्च्युली ना याचा आन्सर कारण ते मी एक कविता लिहिली होती भाषा याच मुद्द्यावर. बोल. ऐकू? हो हो प्लीज. तर ते तर होतच होतं की बाई तू असा का बोलतो म्हणजे तेच की असं म्हणजे असं मला माहिती होत होतं की त्यांना वाटतं की मी जे बोलत आहे तर ते वाढत नाही म्हणून त्यांना कळत नाही आहे म्हणून. तर असं ते तर होतेच. मला वाटते ते प्रत्येकानं म्हणजे मी जेवढी एक्सपिरियन्स केली आहे तेवढा तर एक्सपिरियन्स आलेलाच आहे की काय म्हणते असं थोडं वाटते की तू जर तुझ्या भाषेत नॉर्मली बोलत आहे तर असं वाटते की हा कुठला आहे अच्छा तू विदर्भाचा आहे काय ना तोच मुद्दा सुटून जाते आणि वेगळ्या याच्यावर येते. म्हणून मी आता एक कविता ऐकवतो
तर या कवितेचं नाव आहे भाषा. इच्छा पोट्टा मले म्हणे भावा तुही भाषा लई जंगली आहे. इच्छा पोट्टा म्हणे मले भावा तुही भाषा लई जंगली आहे. मग जेव्हा ऐकली मी त्याची भाषा तेव्हा वाटलं माईच भाषा चांगली आहे. इच्छा पोट्टा म्हणे मले भावा तुही भाषा लई जंगली आहे. मग जेव्हा ऐकली मी त्याची भाषा तेव्हा माहीत झालं माईच भाषा चांगली आहे. तुम्ही हे नाही पाहत की हे भाषा बोलते किती जनता. तुम्ही कधी हे नाही पाहत की हे भाषा बोलते किती जनता. देता मुद्दा सोडून अन भाषेचे जज बनता. तुम्ही हे नाही पाहत की हे हे भाषा बोलते किती जनता. देता मुद्दा सोडून पण भाषेचे जज बनता. तुही भाषा तुले मुबारक आमचं काय आहे तिच्यात. तुही भाषा तुले मुबारक आमचं काय आहे तिच्यात. तू न आले तर न म्हणतं पण आपलेपणा तू इथं खिशात. तुहीच भाषा तुले मुबारक आमचं काय तिच्यात. तू न आले तर न म्हणतं पण आपले पण तू इथं खिशात. तरी बी तुले तुझ्या भाषेचं घमंड असन तर चल हट. तरी बी तू तुझ्या भाषेचं घमंड असन तर चल हट. काऊन की मी त्या गावातून येतो जिथून येतात सुरेश भट. तरी बी तुला तुझ्या भाषेचं घमंड असन तर चल हट. काऊन की मी त्या गावातून येतो जिथून येतात सुरेश भट. आता हे लक्षात ठेवा की व्रक्तात ग्विन वुंदू शिवोद्गिनी दी तमिजल्या. व्रक्तात ग्विन वुंदू शिवोद्गिनी दी तमिजल्या. हे भाषा एक्झिस्टही नाही करत तरी पण तुम्हाला माझ्या भावना समजल्या. रक्तात ग्विना बुंदू शिवोद्गिनी दी तमिजल्या. मित्रांनो ही भाषा एक्झिस्ट बी नाही करत तरी बी तुम्हाला माझ्या भावना समजल्या. एवढं सोपी आहे मित्रांनो एकमेकाला समजून घ्यायले. एवढं सोपी आहे मित्रांनो एकमेकाला समजून घ्यायले. कायच फरक पडते विचार आले. कशी आहेस मृण्मयीन काय म्हणतो बाले. कसा बोलते पेक्षा काय बोलते ते महत्वाचं. पण तुम्ही निघता शब्द सुमनांच्या विगन शॉपिंगले. कसा बोलते पेक्षा काय बोलते ते महत्वाचं. पण तुम्ही निघता शब्द सुमनांच्या विगन शॉपिंगले. बरं झालं तुमच्या हाती जगाचा कारभार नाही. तो बोलत नाही म्हणून मेंदाळ म्हटलं असतं त्या स्टीफन हॉकिन्सले. आमचीच भाषा खूप अर्थपूर्ण आहे असंच जर तुझ्या डोक्यात घोळकत बसान. आमचीच भाषा खूप अर्थपूर्ण आहे असंच जर तुमच्या डोक्यात घोळकत बसान. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही गाडगे महाराज आणि तुकडोजी बाबाले तर ओळखत असाल. आमचीच भाषा खूप अर्थपूर्ण आहे असंच जर डोक्यात घोळकत बसन तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजले तो ओळखत असाल. कितीक गैरे बोलून गेले एक वेळा जाऊन पा तुम्ही. ते कितीक गैरे बोलून गेले एक वेळा जाऊन पा तुम्ही. आणि मी कोण एवढा गैरा बोलतो काऊन की त्याचा ना तुम्ही. कितीक गैरे बोलून गेले एक वेळा जाऊन पा तुम्ही. आणि मी कोण एवढा गैरा बोलतो कारण की त्याचा नातू मी. आणि माया बोलण्यानं कोणाला बेकार वाटलं असन तर जे करायचं आहे ते कर किती युक्तिमान. मा बोलण्याचं कोणाला बेकार वाटलं असन तर जे करायचं आहे ते कर किती युक्तिमान. आणि मला पकडायला जर यायचं असन तर करंट ऍड्रेस बिच्चू टेकडी. परमनंट ऍड्रेस हिंदू स्मशानभूमी मुक्तीधाम. धन्यवाद. खूप महत्वाच्या विषयावर आणलंस याच्यामुळे. हा आता एक खूप महत्वाचा विषय आहे की मुक्त होणं आणि व्यक्त होणं हे तिघही जण पहिल्यांदा कधी शिकला. कारण काय आपण जेव्हा जन्माला येतो तू जसं म्हणला की जर का भाषा आपली बांधून ठेवली तर मला कधीच मी दुसऱ्यासारखा बनेन ठोकळा बनून जाईन आणि मला व्यक्त होता येणार नाही. मी मुक्तही नसणार मी व्यक्तही होणार. पण आपल्याला लहानपणी कधीतरी जाणवत की आपल्याला असं जाणवतं की आता हे जे काही मला ह्या चौकटीत माझ्या घरच्यांनी असेल किंवा समाजाने असेल ते बांधलेलं आहे तसा मी नाही. म्हणजे आपण आर्टिस्ट आहोत आपल्याला जाणवतं की आपण कोणीतरी व्यक्त होणार आहे. हे आयुष्यात पहिल्यांदा कधी जाणवलं? मला तर वाटते मी जेव्हा व्यक्त व्हायला चालू केलं म्हणजे जेव्हा लिहायला चालू केलं मला वाटते मी तेव्हाच मुक्त झालो होतो. कारण माझी भाषा कोणतरी ऐकासाठी थांबलेलं आहे. मी जी लिहिलेलं आहे मी रॅप लिहिलेला आहे ते भाषा कोणाला तरी ऐकासाठी थांबलेलं आहे तिथं. तर मला वाटत होतं की मी जर व्यक्त होऊ शकतो तर मी प्रत्येक गोष्टी सांगून मुक्त पण होऊ शकतो त्या गोष्टीमधून.
आणि जसं म्हणताय की लहानपणापासून कधी असं झालं का, तर मला नाही वाटत लहानपणी मला असं किंवा वाटलं की लाईक मी वेगळं यायचं आहे. मला वाटत होतं मी आर्टिस्ट आहे आणि मला जसे म्हणत होते की तू हे डान्स वान्स नको करू, हिच्यात काही पडलं नाही, हे मोठे लोकांचे काम आहे. तर मला त्या गोष्टी बरोबर वाटत होत्या, कारण मी कोणाला असं बघितलं नव्हतं की तो या गोष्टी करून पण समोर चालला म्हणून. आणि तो समोर चालला तेलेच हे लोक पण सक्सेस म्हणून राहिले. तर मला वाटते मी ज्या दिवशी असं दुसऱ्याला पाहून लिहिलं होतं, रॅपरला पाहून लिहिलं होतं, तर मला वाटते ते जेव्हापासून मी लिहिणं चालू केलं, व्यक्त होणं चालू केलं, तेव्हापासून लाईक मुक्त झालो मी या सगळ्या गोष्टीपासून. खोल गप्पा आमचा हा कार्यक्रम विषय खोलवर अवेलेबल आहे. तर प्लीज विषय खोलला सबस्क्राईब करा. आम्ही वेगळे विषय घेतो. आम्ही सिनेमाबद्दल भरपूर चर्चा केल्यात, नाटकांबद्दल करणार आहोत, म्युझिकबद्दल आता नुकत्याच चालू केल्यात आणि आम्हाला इथे ही संधी दिल्याबद्दल या फेस्टिवलचे मनापासून आभार. एकदा त्या फेस्टिवल ऑर्गनायझरसाठी, उगमसाठी, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद.